हॅलो, कशा आहात तुम्ही? माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. बघा, मी आलू पालक बनवते. कशी फोडणी देते बघा. आलू मी थोडे फ्राय करून घेतले. तर ही भाजी कट करून घेतली चांगली, 2-3 पाण्याने धुवून कट करून घेतली बारीक अशी. इथे कांदा घेतला आहे, टॅमॅटो घेतले, मिरची घेतली आणि इथे आलू फ्राय करायला टाकले. बघा मी कशी बनवते भाजी. आता आलू पालकची भाजी तुम्ही पण करून बघा अशी. कशी वाटते नक्की सांगा. थोडीशी फ्राय करून घेतले, हे काढून घेणार आहे आलू मी. आता बघा मी कशी करते आलू पालकची भाजी. थोडंसं जिरं टाकूया आपण फोडणीला. मिरच्या कट करून घेतल्या, कांदा टाकूया. थोडंसं तेल टाकूया आपण. हा पालक धुवून मी बारीक कट करून घेतला आहे बघा. मस्त हिरवागार आहे. आलू पालक बनवते मी भाजी. बघा मी कशी बनवते, तुम्ही पण अशी करून बघा. कशी वाटते माझी भाजी ती नक्की कमेंटमध्ये सांगा. मस्त कट करून घेतली, हिरवी हिरवीगार आणि कोवळी. छोटे 2 बटाटे घेतले फ्राय करून, ते टाकणार आहे मी. मस्त कांदा फ्राय होते आपला. टॅमॅटो टाकूया. आलं लसूण आहे ते टाकते, थोडं टाकते, 1 चमचा भरून टाकते. आणि त्याला मिरचीचा ठेचा आहे तो टाकते. तुम्ही पण असं आलू पालक करून बघा, कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थोडीशी हळद टाकूया. थोडासा लाल मसाला टाकू, आपला घरचा लाल मसाला आहे माझा हा. हे बटाटे टाकू, फ्राय केलेले बटाटा टाकले. आता हा पालक टाकूया. आपली आलू पालकची भाजी होते. तुम्ही पण अशी करून बघा, छान लागते. भाकरीसोबत, चपातीसोबत. आज मी बाजरीची भाकरी बनवली, त्यासाठी ही भाजी बनवली मी. चपात्या पण बनवल्या आणि बाजरीच्या भाकऱ्या पण बनवल्या. बघा तुम्ही अशी करून कशी वाटते तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. छान वाटते काहीतरी वेगळे, रोज कंटाळा सारखी शिकते. त्यात मी बटाटा घालून बघितलं, फ्राय केलं आहे, मस्त लागते. तुम्ही करून बघा अशी माझ्यासारखी, साधी सोपी सिंपल. आता ही आपल्याला वाफेवर होऊन द्यायची मस्त. पाणी सुटून त्या मीठ टाकायचं आहे.
टाकते आपण चवीनुसार. आणि मस्त पाणी सुटेल भाजीला. मस्त आलू पालकची भाजी झाली आपली बघा, किती छान दिसते. ओलं खोबरं घातलं तरी चालेल, आहे माझ्याकडे, घालणार आहे थोडंसं ओलं खोबरं. मस्त लागते भाजी. आपण थोडी एक वाफ मारूया. आपली माझी भाजी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. कशी वाटली माझी भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा. भाकरी झाल्या बाजरीच्या, मस्तपैकी 2 भाकरी केल्या छोटे छोटे भाजीबरोबर खायला. आणि ह्या चपात्या झाल्या सकाळीच माझ्या. हा भात झाला, ती डाळ झाली, मस्तपैकी डाळ करून झाली. ही भाजी पालक भाजी, मटारची पण रस्सा भाजी झाली. पालक भाजी कोणी खाणार नाही, जास्त करून मीच खाई. मटारचा रस्सा पण बनवला, तुम्हाला दाखवते. मटारचा रस्सा बनवला मस्तपैकी. थोडाच बनवला, साधा सिंपल. डाळ भात, या चपात्या आहे आणि या 2 भाकऱ्या मस्त बाजरीची भाकरी केली पालकच्या भाजीबरोबर खायला मस्तपैकी. आपली भाजी कशी होती आता ही आपण उघडून बघूया. जेवण पण आले आणि छान झाले. बटाटा पण शिजले. थोडंसं मीठ टाकते, थोडंसं मीठ कमी आहे, थोडंसं टाकते. मस्त झाली भाजी, तुम्ही करून बघा अशी आणि मला सांगा कमेंटमध्ये कशी लागते. मस्त भाकरीची खावा, चपाती खावा, भारी लागते एकदम छान झाली. आपला बटाटा पण मस्त शिजले, मला दाखवते. बटाटा पण शिजले मस्तपैकी. वाफ मारली, 2 मिनिटाची वाफ मारली. गॅस बंद. मस्त आपली भाजी झाली, छान झाली. तुम्ही पण अशी करून बघा. आलू पालक किती छान झाले बघा. चवीला तर 1 नंबर झाली, मस्तच झाली, झणझणीत आणि मस्त टेस्ट लागते. तुम्ही अशी करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी लागली. खूप भारी लागते, एक वेगळ्या पद्धतीने. मस्त अशी करून पण कंटाळा येते ना, मग अशी केली आहे बघा. तुम्ही असं आलू पालक करून कसं वाटलं मला नक्की सांगा. असंच करा. मस्तपैकी वाफून घ्या थोडासा बटाटा आणि नंतर फोडणीमध्ये घाला. खूप छान लागते भाजी. आणि या भाकरीची कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कशी वाटली माझी भाजी आजची नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.
किती छान कलर आला आहे भाजीचा. मस्त कलर आला आहे, छानच आला आहे. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. करून बघा अशी भाजी आलू पालकची, आणि बघा कशी लागते, कशी टेस्ट लागते. वेगळ्या पद्धतीने केले मी मस्तपैकी कांद्यावर, छान झाले. आता खोबरं बारीक केलेलं नव्हतं म्हणून मी टाकलं नाही, नाही तर खोबऱ्याचं असं खवंडलेलं खोबरं टाकलं ना मस्त मेथीच्या भाजीसारखी लागते. तर आता मग बाय.